नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। दौंड नगरपालिकेच्या कारभाराविरोधात आता मोठा एल्गार पुकारण्यात आला असून विविध मागण्यांसाठी माहिती अधिकार प्रवक्ते विनायक माने यांनी बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू केले आहे। अनधिकृत बांधकामांवर कारवाई, तब्बल 60 लाख रुपयांची कर थकबाकी वसुली, पाईपलाईन कामातील अनियमितता तसेच कचरा वाहतूक घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करत विनायक माने यांनी दौंड नगरपरिषद प्रशासनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। नगरपालिका प्रशासनाकडून होत असलेल्या कथित दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून बेकायदेशीर कामांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे। दौंड नगरपरिषद कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही विनायक माने यांनी दिला आहे। दौंडमधील या आंदोलनाकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। या संपूर्ण गोष्टीचा आढावा दौंड प्रतिनिधी मिलिंद शेंडगे यांनी घेतला आहे। आपण पाहू शकता उपोषणकर्ते विनायक माने काय म्हणाले। नमस्कार, मी विनायक पुंडलिक माने, सामाजिक कार्यकर्ता। मी काल दिनांक 5/5/2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दौंड नगरपालिकेच्या गेट समोर बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। माझ्या आंदोलनातील प्रमुख मागण्यापैकी एक मागणी आहे, दौंड सिटी सर्वे नंबर 2204 हे क्षेत्र भीमतळी शिक्षण संस्थेचे क्षेत्र आहे। या क्षेत्रात या संस्थेने 550 चौरस मीटर इतके क्षेत्रात बांधकाम केलेलं आहे। तर हे बांधकाम करत असताना त्यांनी विकास शुल्क जे असते ते भरलं न गेल्यामुळं ते भरावं असं माझ्या तक्रार अर्जानुसार मी कलेक्टरकडं विनंती केली, याची चौकशी व्हावी म्हणून। तर त्यांनी समिती नेमली, 4 सदस्यीय समिती नेमली। त्यामध्ये उपजिल्हा अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, प्रांत अधिकारी, जिल्हा लेखा अधिकारी इतक्या लोकांची समिती नेमली आणि त्यांनी चौकशी आणि मान्य केलं की माने यांची तक्रार बरोबर या संस्थेने विकास शुल्क आणि काही मालमत्ता कर थकवलेला आहे। तर ते असं सिद्ध झालं की 14 लाख आणि वर थोडीफार रक्कम एवढी थकवलेली सिद्ध झाली। याबाबत या संस्थेला दौंड नगर परिषदेने हे रक्कम भरावी म्हणून वारंवार नोटिसा काढलेल्या आहेत, परंतु हे मुख्य अधिकारी नुसतेच नोटिसा बजावण्याचे काम करतात आणि ही जी रक्कम आहे थकीत, तर ह्याला कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, थकीत रक्कमेवर दर साल 18% व्याजदर आकारण्याची तरतूद आहे। मग ते 14 लाखाची आज मितीस 60 लाखहून जास्त रक्कम झालेली आहे। तर माझी मागणी आहे की आपण नोटिसा तर यापूर्वी भरपूर बजावलेले आहेत, मी नोटिसा काढतात आणि अक्षरशः ती संस्था त्या नोटिसा पायदळीत उडून केराच्या टोपली त्याला दाखवत आहे। त्यामुळं यांना काही हे राहिलेलं नाही काय त्याचं। तर आपण जे तरतूद आहे त्या संस्थेची मालमत्ता सील केली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, कायदेशीर बडगा उगारला पाहिजे। परंतु हे मुख्य अधिकारी असा कायदेशीर बडगा उगारत नाही। त्या उलट जनसामान्याचे जर 2-5 हजार रुपये थकले, 10 हजार रुपये थकले, तर त्यांचं पाण्याचं कनेक्शन कट केलं जातं, मालमत्ता सील केली जाते। हे सर्वसामान्यांवर अन्यायकारक आहे। म्हणजे हे काय करतात, नगरपालिकेचं आर्थिक हित जोपासत नाही, तर ते आर्थिक हित कोणाचं पाहतात, ह्या संस्थेचं ज्यांनी कर थकवलेला आहे। आणि दुसरी एक मागणी आहे की या संस्थेने या क्षेत्रामध्ये प्लेग्राऊंडसाठी दिलेल्या क्षेत्रामध्ये 550 चौरस मीटर बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे। तर हे बांधकाम पाडावे म्हणून दिनांक 3/6/2017 आणि आता गेल्या वर्षी 25/6/2025 रोजी हे बेकायदेशीर बांधकाम पाडावे अशी नोटीस बजावलेली आहे। तर ह्या नोटीसला आता जवळपास 1 वर्षाचा कालावधी होईल, परंतु हे मुख्य अधिकारी ही अशी कारवाई करायला यांची धडगत होत नाही। त्याचं कारण असं आहे की हे अधिकारी आहेत ते पूर्ण राजकीय दबावाखाली इथं काम करतात आणि ह्यांना कर्तव्याची प्रतारणा करतात। ह्यांना याची कुठली कर्तव्याची चाड आणि तमा राहिलेली नाही। या संदर्भात मी कलेक्टर, विभागीय आयुक्त, नगरपालिका प्रशासन यांच्याकडे देखील तक्रारी अर्ज केलेले आहेत। त्यांनी वेळोवेळी त्यांना आदेश दिलेले आहेत, परंतु हे राजकीय दबावाखाली इतके हे झालेले आहेत
की त्याला देखील जोमाना ना किंबहुना मला असं वारंवार उपोषणाला बसावे लागत आहे. उपोषणाला बसल्याच्या नंतर त्यांनी मला नाही का कारवाई करू, चौकशी चालू आहे, असे जवळजवळ 25 ते 30 प्रकारचे मला पत्र दिलेले आहेत. त्यामुळं आता मला असं प्रश्न निर्माण झालाय की हे पत्र माझ्यासारख्याला घेणाऱ्याला बेशरमपणा वाटत आहे आणि त्यांना देखील ह्याचं पत्र देतोय आपण आणि प्रत्यक्षात कारवाई करत नाही. आपली जबाबदारी असताना आपण कारवाई करत नाही, ह्याचं देखील त्यांना काही वाटत नाही. संपर्कात कुणी आलेलं नाही. मुख्य अधिकाऱ्याने सकाळी बोलवलं आणि ते म्हणाले आमची कारवाई चालू आहे आणि बसतो आणि मग तुम्हाला बोलवतो, आमचा काय निर्णय होईल. पण त्यांचा काही निर्णय झालेला नाही. या उलट मला असं कळतंय हे मुख्य अधिकारी त्या संस्थेच्या दरबारात गेले होते आणि त्या प्रमुखाच्या पाया पडून आल्याचं गावामध्ये चर्चा आहे. ह्याच्यात थोडं असं आहे, आता हे जे उपोषण चालू आहे राज्य घटनेला अनुसरून आणि महात्मा गांधीच्या शांततेच्या मार्गाला अनुसरून शांततेच्या मार्गाने चालू आहे. परंतु जर यांनी जर या प्रकरणी ठोस कारवाई नाही, अंतिम स्वरूपाची कारवाई जर नाही केली तर उद्यापासून अभिनव आंदोलने आम्ही करणार आहोत, जेणेकरून या झोपलेल्या मुरदाड शासनाला जागे कसं होईल हे आम्ही पाहू. दुसरा विषय असा एक आहे की एका नगरसेवकाने दौंड सिटी सर्वे नंबर 2771 पैकी प्लॉट नंबर 13 आणि 14 भागशा या क्षेत्रामध्ये बांधकाम परवानगी घेताना बोगस सामिलीकरणाचा मोजणी नकाशा आणि बोगस सामिलीकरणाचं प्रॉपर्टी कार्ड सादर केलेलं आहे. तर हे प्रॉपर्टी कार्ड मी सिटी सर्वेला मागितलं असता ते म्हणाले हे आमच्याकडून नेलेलंच नाही आणि हे आमच्याकडे आढळच होत नाही. आणि याची तक्रार केल्यानंतर मुख्य अधिकारी यांनी यापूर्वी त्यांना पत्र लिहिलं की माने यांची जी तक्रार आहे ती काय तथ्य आहे याच्यामध्ये. तर ते म्हणले बरोबर आहे त्यांचं आणि त्यांना पत्र देखील दिलेलं आहे. माने यांचं बरोबर आहे, आम्ही दिलेलंच नाही यांना. या बाबतीत मी त्यांना वारंवार तक्रारी अर्ज करतोय, परंतु या एका नगरसेवकाचं बांधकाम असल्यामुळे आणि ते ज्या पक्षाचे त्या पॅनल प्रमुखाचा यांच्या प्रचंड दबाव असल्यामुळे हे अधिकारी काम करत नाही. वास्तविक पाहता हे अधिकारी जनतेचा पैसा घेतात पण चाकरी मात्र त्या शिक्षण संस्थेची करतात. हे दौंडकर जनतेचं दुर्दैव आहे. आहेत ना, हे त्यांनी पत्र दिलेले 22/11/2017 पत्र दिले की सामिलीकरण आमच्याकडे झालेलंच नाही. त्याच्यानंतर हे एक पत्र दिले 15/1/2018 त्याच्यात देखील ते म्हणतात एकत्रीकरणाची कारवाई झालेली नाही. मग त्याच्यानंतर मुख्य अधिकाऱ्यांनी उपअधीक्षक सिटी सर्वेला पत्र लिहिलं की हे काय माने म्हणतात यांची अशी तक्रार प्राप्त झाली, यावर खुलासा करा. तर त्यांनी सांगितलं, हे त्यांनी पत्र दिलं मग मुख्य अधिकाऱ्याला की ते माने यांचं बरोबर आहे, हे सामिलीकरणाचं कुठं काही झालेलं नाही. तर इतकं त्यांनी सगळं केलेलं असताना पुढची कारवाई जाणीवपूर्वक केली जात नाही. याच्या मागं त्या संबंधित नगरसेवकाचा दबाव आहे. माझं एकच म्हणणं आहे, आपण पगार जो घेता हा जनतेच्या पैशातून घेता, त्यामुळे तुम्ही जनतेचे कामं करा आणि नगरपालिकेचं आर्थिक हित जोपासा, जेणेकरून हे 60 लाख रुपयाची विकास शुल्क आहे थकीत, हे वसूल जर झाले तर जनतेचे अनेक विकासाचे कामं मार्गी लागतील. आणि दुर्दैव असे 10% निधी ती स्वनिधी नगरपालिकेचा असतो, ते भरायला ह्या नगरपालिकेकडे पैसे नाही. ते 60 लाख जर घेतले तर अनेक विकासाची कामं होतील. म्हणून त्यांना आम्हाला सांगणं की तुम्ही जनतेची चाकरी करा, या शिक्षण संस्थेची चाकरी करू नका. जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या नगरपालिकेचा, अत्यंत जबाबदारी सांगतो, या नगरपालिकेचा राजीनामा द्या आणि त्या संस्थेत चपरापासून ते फार वरिष्ठ पदापर्यंत जागा आहे तिथं तुम्ही चाकरी करा.